मुळात काय आहे, कोणताही डोळ्याचा विकार घेतलात ना, डायबेटिक रेटिनोपॅथी असो, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी असो, कोणत्याही विकाराचा दुष्परिणाम स्वरूप डोळ्यावर आलेला परिणाम असो किंवा डोळ्यांचा विकार असो, ज्या वेळेला तो डोळ्यावरती परिणाम करायला लागतो तर पहिल्यांदा लक्षण कोणतं दिसतं तर दिसणं कमी, त्याला आयुर्वेदात दृष्टिमांद्य म्हणतात. दिसणं कमी यायला लागतं. खरं तर गंमत तुम्हाला सांगतो, बऱ्याचदा जसं आता डायबेटिक रेटिनोपॅथीचा विषयच आहे, जनरली एखाद्या ठराविक कालावधीनंतर डोळ्यावरती शुगरचा परिणाम होताना दिसत असतो. पण आता कंडिशन अशी आहे की डोळ्याचा आधार घेऊनच लोक येतात आधी. मग बऱ्याचदा म्हणजे आता ग्लॉकोमाचं उदाहरण द्यायला हरकत नाही. काचबिंदूच्या पेशंटमध्ये कसं आहे, काचबिंदूचं जे म्हणजे काय, जसं आपला बीपी आहे तसं डोळ्याचं प्रेशर एक मेंटेन असलं पाहिजे. 16-18 पर्यंत हे नॉर्मल रेंजमध्ये असलं पाहिजे. ज्यांना ॲक्च्युअल काचबिंदू आहे त्याला 12 ते 14 पर्यंत सेटल पाहिजे, कारण ते कधी शूट होऊ शकतं. 14च्या वरती ते जाऊ देता कामा नये. तसं ज्या वेळेला जनरली काय होतं की काचबिंदूच्या पेशंटमध्ये सिम्पटम काय असतात, डोळे दुखणं, डोके दुखणं, डोळा लाल व्हायला लागणं आणि दिसणं कमी यायला लागणं. काही पेशंटमध्ये हे कोणतंही लक्षण दिसत नाही, एक डोळा गेलेला असतो केव्हा तरी 2, 5, 10 वर्षापूर्वी. लोकांच्या ते लक्षातच आलेलं नसतं, त्या व्यक्तीच्या लक्षात आलेलं नसतं. आणि ज्या वेळेला जो चांगला डोळा आहे त्याला काहीतरी मोतीबिंदू झाला आहे, त्याच्यावरती काहीतरी प्रेशर आलं आहे, त्याचं ज्यावेळेला दिसणं कमी होतं आणि मग त्यावेळी दिसणं म्हणजे बऱ्यापैकी दिसणं कमी व्हायला लागलं की मग डोळ्याच्या डॉक्टरकडे गेले की लक्षात येतं, अरे एक तर डोळा गेला आहे आणि दुसरा 40-50% ऑलरेडी डॅमेज आहे. मग लक्षात येतं की एक डोळा गेला आहे. म्हणजे हे सांगायचं कारण बऱ्याच लोकांमध्ये आत्ताच्या असं होतं की शुगर आहे हे माहितीच नाही, पण मग दिसणं कमी झालं आणि मग चेक करायला गेल्यावर लक्षात येतं की हा शुगरचा परिणाम आहे. मग त्यावेळेला लक्षात येतं की शुगर वाढली आणि बघतो तर मग 400, 500, 600 कुठंतरी शुगर असते आणि डोळा खराब झालेला असतो. त्यामुळे शुगरचा परिणाम वयाच्या अपेक्षा असत नाही. म्हणजे आता पूर्वी कसं 50ला शुगर झाली असं होत नाही. अगदी असं 12-15 वर्षाच्या वयोगटापासून ते वयवर्षी 40, 50, 60ला कुणालाही शुगर डिटेक्ट होते आणि कोणत्याही व्यक्तीला आपल्याला डोळ्यावरती त्या शुगरचा परिणाम दिसत असतो.